गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन जांभोरी मैदान या ठिकाणी सध्या करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की अगदी सुंदर अशी सजावट या ठिकाणी जांभोरी मैदान परिसरामध्ये केलेली बघायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यासाठी त्यांचा या ठिकाणी पुतळा देखील आपण बघतोय की विराजमान करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे अगदी सुंदर अशी सजावट या प्रत्येक ठिकाणी सध्या करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राची यशोगाथा आणि महाराष्ट्राची कला ही नेमकी कशी आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात श्रीमंत अशी असलेली महाराष्ट्राची खाद्य संस्कृती याचे देखील स्टॉल्स जे आहेत ते या संपूर्ण महोत्सवामध्ये लावण्यात आले असल्याचं बघायला मिळते। त्याचप्रमाणे सांस्कृतिक मंच जो आहे तो या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे आणि खास करून आज या सांस्कृतिक मंचामध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम होणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वच माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे। यासाठी देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे 4 वेळा राज्याचे नेतृत्व करणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा देखील सत्कार आजच्या या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आणि यासाठी सर्वच मान्यवरांना आमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या या महोत्सवामध्ये महाविकास आघाडीचे असलेले माजी मुख्यमंत्री या ठिकाणी या परिसरामध्ये येतील का याच्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे। कारण शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, ते या महोत्सवामध्ये सहभागी होतील का, ते या ठिकाणी येऊन हा सत्कार स्वीकारतील का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाचं लक्ष या महोत्सवाकडे सध्या लागलेलं बघायला मिळतंय। कॅमेरापर्सन प्रवीण सवय, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।